मग सुट्टी कधी असते? घरी कधी जाता? सर सण वगैरे असल्याच्या कॉलेजला जेव्हा सुट्ट्या असतात तेव्हाच जातात, तसं नाही जात. तसं नाही जात. आता राखीला मुली गेलेल्या आहेत आणि काही नाही त्यांचे. किती रूम्स आहेत? सर टोटल 27 मुलींसाठी आहेत, बाकी मग 4 रूम्स वगैरे. 27 आणि मुली 25. 75ची स्ट्रेंथ आहे सर, म्हणजे 1992ची ओपनिंग आहे, त्या हिशोबाने 75ची स्ट्रेंथ आहे, पण बिल्डिंग 100च्या मुलींची आहे. 100च्या मुली. शिजोरी कुठे गेली? काय आपटलं का बघा? मी बोललो त्यांच्याशी आता. सगळ्या CCTV कॅमेरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे. आणि जेवणाची व्यवस्था आहे. सर जेवणामध्ये शासकीय मेस आहे, गव्हर्नमेंटचे कर्मचारी आहेत तिथे. आम्हाला म्हणजे शासकीय बोर्डामधूनच माल येतो सगळं. त्याच्यामुळे सर बिल्डिंगची क्षमता 100 असेल, पण मान्य क्षमता आमची 75 असल्यामुळे आम्ही 75 मुलींना ठेवतो. 25चा प्रस्ताव टाकलेला आहे सर. आणि ते सिक्युरिटी गार्ड वगैरे किती आहेत? सिक्युरिटी गार्ड सगळे लेडीजच आहेत. किती आहेत? 3 आहेत सर. 3 पुरतात? 3 म्हणजे सर 4 पाहिजे, रात्रपाळीला 2 पाहिजे, पण आम्ही मागणी केलेली आहे का सिक्युरिटी गार्डची, पण अद्याप ती पूर्ण झालेली नाही सर. पूर्ण झालेली नाही. आणि एक तुम्हाला नंबर देऊन ठेवतो. सचिन नंबर दे तुमचा. त्यांचा नंबर घेऊन ठेवा. तुमची शाळा कुठे आहे? शाळा इथेच आहे? वेगवेगळ्या शाळेमध्ये नाही, पण शाळा साकोलीमध्ये इथेच आहेत. वेगवेगळ्या शाळांमध्ये. किती शाळा आहेत? सिंधू वाफा. ठीक आहे, येतो. खिचायचे मी खिचतो. राज ठाकरे यांनी बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर इथल्या मुलींच्या सुरक्षेची माहिती घेतली. साकोली येथील मागासवर्गीय मुलींचे हे वसतिगृह आहे. इथे किती सिक्युरिटी गार्ड आहे, त्यांना काय सुविधा पाहिजे, CCTV कॅमेरा आहे की नाही, या सगळ्यांची माहिती घेतली. आणि आत्ता आपण बघतोय या ठिकाणी या सगळ्या मुलींसोबत फोटोग्राफ जे आहे तो काढला जातो. एकूणच बदलापूरची जी घटना झाली त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात, आदिवासी भागात मुलींच्या वसतिगृहाची सुरक्षा काय आहे याबाबत एकूणच राज ठाकरे यांनी इथल्या मुलींशी संवाद साधलेला आहे. विचारणा केली की किती CCTV कॅमेरे या ठिकाणी आहेत, सुरक्षा गार्ड्स किती आहे, काही अडचणी आहेत का. आणि राजसाहेब, तुम्ही महाराष्ट्रभरातले जे या ठिकाणी आपण बघू शकतो या सगळ्या मुली आहे. मॅडम काय सांगणार, काय काय चर्चा झाली? काही नाही सर, स्ट्रेंथबद्दल विचारलं आम्ही, फक्त थोडं स्ट्रेंथबद्दल विचारलं. आणि दुसरं म्हणजे आम्ही कॅपॅसिटी वगैरे वाढून मागितली आहे. सिक्युरिटी गार्डबद्दल? सिक्युरिटी गार्डबद्दल म्हणजे आम्ही एक सिक्युरिटी गार्ड एक्स्ट्रा मागितलं. मॅडम काय विचारलं, सुरक्षेबाबत काय विचारलं राज ठाकरेंनी? सिक्युरिटी आहेत का वगैरे म्हणून, आणि कॅमेरे वगैरे आहेत का म्हणून. तुला काय विचारलं, काय विचारलं तुम्हाला? काय सुरक्षेबाबत इथली व्यवस्था वगैरे विचारलं, जेवण कसं मिळते म्हणून. काय काय विचारणा झाली इथे, काय विचारलं? सरांनी सिक्युरिटी गार्ड्स वगैरे बद्दल विचारलं, कॅमेरा वगैरे आहेत काय ते विचारलं, हॉस्टेलमध्ये कशी सुरक्षा आहे ते सगळं विचारलं. हे शासकीय मुलींचं, मागासवर्गीय मुलींचं हे वसतिगृह आहे. या ठिकाणी राज ठाकरे यांचा ताफा अचानक आला आणि बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर इथल्या मुलींची सुरक्षा कशी आहे, इथे CCTV कॅमेरे लागलेले आहे की नाही याची विचारपूस केली. आणि राज ठाकरे यांनी विचारलं की तुम्हाला काय हवं आहे, सुरक्षेबाबत किती सिक्युरिटी गार्ड आहे.